नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. नरवाड लक्ष्मीनगर येथे बेडग जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार रुपाली महेश कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजपा नेते बाळासाहेब होनमोरे यांनी मतदारांना भाजपच्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती देत भाजपच आपल्या भागाचा विकास करू शकते हे ठामपणे सांगितले. भाजपशिवाय जनतेला पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी मतदारांशी संवाद साधला. नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार म्हणाले, आपण भाजपाबरोबर असलो की विकासाबरोबर आहोत. बेडग जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी भाजपला निवडून द्यायचे आहेत असे ते म्हणाले. यावेळी नरवाडचे सरपंच मारुती जमादार, विजयनगरचे राजूभाऊ कोरे, उपसरपंच धनश्री पाटील, MK अण्णा माळी, शिवाजी होनमोरे साहेब, महेश कांबळे, चेअरमन मेजर राजेंद्र बने, शिवगोंडा पाटील, नंदू कांबळे, धनाजी पाटील, देवगोंडा पाटील, रामा पाटील, अरविंद कांबळे, माजी सभापती शिवाजी भंडारे, लक्ष्मण कुलकर्णी, राजाराम कुलकर्णी, माळी साहेब, शुभम रोकडे, पोपट कोल्हापुरे, सुखदेव शेळके, विष्णू भिरडे, तानाजी माळी, पत्रकार दिलीप कुंभार, बंडू आवळे व मोठ्या प्रमाणात मतदार उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबतीत तुम्हाला सर्वांना माहित आहे, उमेदवार कोण आहेत, त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे ते तुम्हाला माहित आहे. पण त्यांचं कामाचं कर्तृत्व काय असणार आहे, त्यांचं व्हिजन काय असणार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर ते काय करणार आहेत, पंचायत समितीमध्ये रुपायला गेल्यानंतर काय करणार आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला 1-2 मिनिटं सांगणार आहे. आज तुमच्या गावचे सरपंच आहेत मारुती जमादार साहेब, त्याने एवढं चांगलं काम केलंय की सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्या सरपंचांचं एकमेव महाराष्ट्रामध्ये नाव झालं आणि ते मुख्यमंत्री असे बोलले आणि गावाचा विकास करायचा असतो ते तिने दाखवून दिलं. असे जर सरपंच आपल्याला मिळाले असतील आणि त्या सरपंचांचं काम एवढं मोठं असेल, या सरपंचाचा कामाचा आदर्श जर महाराष्ट्र घेत असेल आणि अशा सरपंचाच्या गावामधून एखादा उमेदवार पंचायत समितीमध्ये जर तुम्ही पाठवणार असाल तर तो किती प्रामाणिकपणे काम करेल, सरपंचांचा किती आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करेल त्याची जाणीव तुम्ही लक्षात घ्या. आज रुपालीताई तुमच्या गावच्या आहेत, सर्वांच्या हाकेला हो देणार आहेत. सर्वांना वेळेत कधीही तुम्ही फोन केला, कधीही तुम्ही काम सांगितलं, महेशला हक्कानं काम सांगितलं, रात्री महेशला 12 वाजता जरी फोन केला तर महेश तुमच्या जागेला येईल असा महेश. आज आमच्या अस्मिता मॅडम ज्या आहेत त्या राजकारणामध्ये कधी नव्हत्या, त्यांना राजकारणामध्ये खूप मध्ये कधी इंटरेस्ट नसता. कारण मी माझ्यासारख्या सामान्य मल्लेवाडीतला एक छोटासा कार्यकर्ता सरपंच होतो, सोसायटीचा चेअरमन होतो, पंचायत समितीचा सदस्य होतो आणि जिल्हा बँकेचा गेल्या 10 वर्षे मी डायरेक्टर आहे. जिथं आज माझ्यासमोर एक व्हिजन आहे. माझं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं, आज आपले पालकमंत्री चंद्रकांत दादांशी बोलणं झालं आणि आपले सर्वांचे लाडके आमदार आपले सुरेश भाऊशी माझं बोलणं झालं. गेले 6 महिने मी त्यांच्या संपर्कात राहिलो आणि आपल्याला खूप मोठा एक चांगला उद्योग मिरज पूर्व भागामध्ये द्यायचं त्यांनी मान्य केलंय आणि त्यामुळं मी आज भाजपमध्ये आलो आणि तुम्हाला शब्द देतो की या भागामध्ये 100% येत्या 2 वर्षामध्ये 2,500 तरुणांना, त्याच्यामध्ये माता भगिनी असतील, तरुण असतील, त्याला काम देण्याचं आपण काम करायचं. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीत बोला झालं तर अगदी तुम्हाला सांगतो, शासनाच्या योजना अगदी टाटा बिर्लापासून लुल्या पांगळांच्यापर्यंत, अगदी विधवा परित्यक्त्यापर्यंत, साध्या माणसापासून टाटा बिर्लापर्यंत उद्योगापर्यंत उद्योजकांच्या योजना असतात. पण त्या योजना हजारो शेकडो योजना आहेत, पण त्या योजना स्वतः इथे येऊन राबत नसतात. त्या योजना अशा लोकप्रतिनिधींनी स्वतः अभ्यास करायचा असतो आणि त्या योजना असे तुमच्यासारखा यांच्यातला लाभार्थी शोधून तो लाभ द्यायचं काम करायचं असतं आणि ते लाभ द्यायचं काम आमचे दोन्ही उमेदवार करतील याची मला खात्री आहे. आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेळीपालन असेल, छोटासा कुक्कुटपालन असेल, एखादी साधी पानपट्टी काढायची असेल, एखादं छोटंसं हॉटेल काढायचं असेल तर कोणताही उद्योग करण्यासाठी जिल्हा परिषदमधनं अनुदानाच्या योजना आहेत आणि जिल्हा परिषदच्या अनुदानाची योजना मंजूर करायला कुठली तरी बँक लागते, बँक आम्ही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो, मी वचन देतो तुम्हाला की आम्ही खोटं बोलून जाणार नाही. निश्चितपणानं आमच्या डोळ्यासमोर व्हिजन आहे
आणि हे व्हिजन पूर्ण करायचं असेल तर अत्यंत चांगले अभ्यासू आणि ताकदीचे सरपंच तुमच्या सर्वांच्या पाठीचे आहेत. या तालुक्याचे आमदार सुरेश भाऊ त्यांनी ज्या वेळेला पालकमंत्री झाले, त्या पालकमंत्री झाल्यानंतर एवढा फंड महाराष्ट्रामध्ये कुठला आणला नसेल, एवढा फंड महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणला आणि तो आपल्या मतदारसंघामध्ये वापरला. हे सुद्धा कौतुक आहे. माझ्यासारखा एखादा विरोधक सुद्धा त्याच्यावर प्रभावित झाला आणि त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं नेतृत्व स्वीकारून आम्ही गेलो. आणि मी स्वतः जिल्हा बँकेचा डायरेक्टर झाल्यानंतर महिलांच्या समस्या, कर्ज देताना काय अडचणी असतात, तरुणांना एखादं काम देताना अडचणी काय असतात मला जाणीव आहे. या तुमच्या नरवाड गावामध्ये घराचे प्रकरण मी स्वतः जिल्हा बँकेतून केले, ट्रॅक्टरचे प्रकरण केले, पाईपलाईनचे प्रकरण केले, द्राक्ष बागांचे प्रकरण केले. किती अडचणीचे कामं मी करून दिले. त्याच्यामुळे मला तुमचे फोन येतात सरपंच साहेब की साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे, साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या दोन्ही उमेदवाराला आम्ही अत्यंत प्रभावीपणे आणि आनंदानं दोन्ही कमळावर मतं टाकणार आहे. साहेब आम्ही आमच्याकडे फक्त एकदा त्यांना चहा घ्यायला तरी या, आमचं तुम्ही खूप काम केलं असे म्हणाले. आता हे तुमचं दिसतंय यशवर्धन जेंट्स पार्लर आहे ना, हा नितेश माने, त्याला सुद्धा माझ्या पतसंस्थेतून छोटंसं कर्ज दिलं होतं आणि हा त्याला धंदा उभा केला होता. हा धंदा त्याला केला, त्याला किती सामान्य होता आणि आज तो किती आनंदाने धंदा करून त्याला विचारा. हा तुमच्या नरवाड भागामध्ये सुद्धा आम्ही छोट्या अगदी 20-25 हजारपासून 2 लाखापर्यंत सुद्धा कर्ज दिले आणि जिल्हा बँकेच्या मधून 1 लाखापासून 1.5 कोटीपर्यंत कर्ज दिले. असं आपण काम करतोय. मी जास्त बोलणार नाही, काम करून दाखवणार आहे. गेले 18 वर्ष संघर्षातून राहिलो. आता प्रभावाबरोबर आणि जे मोदी साहेब आहेत, जे फडणवीस साहेब आहेत आणि जे आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याबरोबर मला काम करायचं इच्छा होतं. मी काम करतोय. मी तुम्हाला शब्द देतो, सरपंच साहेबांना शब्द देतो, तुम्हाला सर्व माता भगिनी तरुण मित्रांना शब्द देतो. इथं तुमचा नंदेवाले समाज आहे आणि जमादार समाज आहे. खूप जमादार समाज आणि नंदेवाले समाजाच्या अडचणी काय असतील याची मला जाणीव आहे, कारण मी कामातूनच आहे. तुम्हाला शब्द देतो, हे उमेदवार हे फक्त 2 नावाला असतील. माझी पत्नी अस्मिता होरमोरे फक्त नावाला असेल. जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर सरपंचाचा शब्द जो असेल तोच अंतिम असेल. फक्त नाव यांचं असेल पण निर्णय घ्यायचे अधिकार पूर्ण मारुती जमादार सरपंच दिले जातील. मी आज तुम्हाला सांगतो आणि मी जास्त बोलणार नाही, खूप वेळ झालाय. भविष्य काळामध्ये माझा नंबर घ्या, तुम्हाला कधी हक्कानं फोन करा. तुम्ही रात्री 11ला 10ला किंवा पहाटे 6ला मला फोन करून बघा. माझा फोन उचलला जाईल आणि तुमच्या कामाची आणि मला सेवा करण्याची, आमच्या होनमोरे मॅडमना आणि कांबळे मॅडमना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. आणि येत्या 7 तारखेला तुम्ही तर मतदान देणारच आहात. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या शब्दाला खूप मोठी किंमत असणार आहे. तुमचे मित्र, शेजारी, पै पाहुणे यांना तुम्ही दाखवून द्या की नरवाडमधून हा मोहळ उठलाय. मधाच्या माशा जसं 2-2 किलोमीटर लांब जातात आणि छोटेसे मध आणून एवढं गोड पोळे तयार करतात. तुम्ही सुद्धा उठा, ताकदीनं 4 दिवस फक्त आमच्यासाठी राहा. फक्त 4 दिवस आहे, 4 दिवस आमच्यासाठी राहा. सगळ्यांना सांगा, मग पब्लिसिटी करा आणि 4 दिवसानंतर 5 वर्ष आम्ही तुमची सेवा करत राहतोय. शब्द देतो. मोठ्या संख्येनं कमळावर, दोन्ही कमळावर मत टाका. एक जर कोण देतो म्हणत असेल तर आम्हाला मत नको, देणार असेल तर 2 द्यायचे, नाहीतर आम्हाला मत नको आहेत. अशी अवस्था आम्ही शब्द ठामपणे सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, जमादार साहेबांचं नेतृत्व आम्ही सुद्धा मान्य केलंय. अत्यंत अभ्यासू सरपंच आहेत आणि त्यांच्या सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली हे 2 लोक काम करणार आहेत. मी बाळासाहेब होनमोरे जिल्हा बँक संचालक असेल, एवढा मोठा असेल, कधीही यांच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, कधी त्यांना मी सजेशन देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याबरोबर जिल्हा परिषदमध्ये जाणार नाही. जो निर्णय घेतील ते घेतील आणि त्यांचं मार्गदर्शन घालतील, ह्याचा आदेश मागतील. एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.